कोटींच्या ड्रग्ज निर्मिती प्रकरणी फरार आरोपी असलेला डोलाचं यूएईमधून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात येत आहे। सोलापुरात जप्त करण्यात आलं होतं 265 कोटींचं एमडी ड्रग्ज। सोलापूरमधून मेफेड्रॉनच्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी केलेल्या कारवाईमध्ये 265 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्ज हे जप्त केलं होतं। याच प्रकरणातील फरार आरोपी ताहेर सलीम डोला याला युनायटेड अरब अमिरातीमधून भारतात आणण्यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या इंटरपोल विभागाला आता यश आलेलं आहे। आरोपी विरोधात रेड कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करण्यात आली आहे। त्याच्या आधारावर त्याला अबुधाबीमध्ये पकडण्यात आलं होतं। सीबीआयच्या इंटरनॅशनल पोलीस कोऑपरेशन विभागानं अबुधाबी येथील नॅशनल सेंट्रल ब्युरोच्या मदतीनं ही कारवाई केल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे 250 कोटींच्या ड्रग्ज निर्मिती संदर्भातली ही मोठी बातमी आहे। फरार आरोपी डोलाला यूएई मधून भारतामध्ये प्रत्यार्पणाची प्रक्रिया आता अखेर सुरू झालेली आहे।